जैन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं वर्ग कसा सॉल्व्ह करायचा कोणत्याही संख्येचा ते आपण इथं बघणार आहे बघा. ओके, हा वर्ग आपल्याला स्कॉलरशिपची एक्झाम असेल, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील, एमपीएससी सारख्या, त्याच्यानंतर पोलीस भरतीची एक्झाम आहे, ओके, आर्मीची एक्झाम आहे, एसएसडी सारख्या एक्झाम आहे. तर ह्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आपल्याला हा टॉपिक आहे बघा. आता वर्ग आपण 5 ते 10 सेकंदामध्ये आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे, विदाऊट टाइम न घालवता. ओके, तर ते आता आपण इथं बघणार आहे कसं सॉल्व्ह करायचं 5 ते 10 सेकंदामध्ये आपण बघूया. आता पहिली मेथड आहे बघा, ह्याच्यामध्ये शेवटी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण आता इथं बघूया. ओके, समजा एखादी संख्या की शेवटी शून्य असणारी 20 संख्या आहे बघा आणि आपल्याला त्याचा वर्ग करायचा आहे. आता 20चा वर्ग कसा करायचा बघा, शेवटी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग आपलं हेडिंगच आहे बघा. मग 2चा वर्ग लिहायचा. 2चा वर्ग किती आहे बघा 4. 2चा वर्ग 4 याने एका शून्याचे किती शून्य होणार बघा, इथं 2 शून्य, म्हणजेच 20चा वर्ग किती आला तुमचा इथं 400. 20चा वर्ग किती आला तुमचा 400. नेक्स्ट बघा आपण 30चा वर्ग करूया. 30चा वर्ग सेम त्याच मेथडनं करायचं. पहिल्यांदा बघा शून्य सोडून कुठली संख्या आहे 3 आहे, 3चा वर्ग करा. 3चा वर्ग किती इथं 9 आणि एका शून्याचे किती शून्य होणार बघा, इथं 2 शून्य, म्हणजेच 30चा वर्ग किती आला तुमचा इथं 900 आला. एकदम सिंपल, कायचा अवघड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 40चा वर्ग करायचा आहे. 40चा वर्ग करायचा. 40चा वर्ग कसा बघा, इथं 4चा वर्ग. 4चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 4चा वर्ग किती तुमचा इथं 16. 4चा वर्ग 16, एका शून्याचे 2 शून्य, म्हणजे 40चा वर्ग किती आला तुमचा 1600. असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. तुम्हाला सांगितलं की 50चा वर्ग करायचा आहे. आता कसा करायचा बघा 50चा वर्ग, एकदम सिंपल. 5चा वर्ग तुम्हाला माहिती आहे, 5चा वर्ग किती आला तुमचा इथं 25 आणि एका शून्याचे किती शून्य होणार बघा तुमच्या 2 शून्य. 1 शून्य असतील 2 शून्य, 2 असतील तर 4 शून्य, 4 असतील तर 8 शून्य, असं डबल करत जायचं, तुमचं उत्तर येते बघा. राईट. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पुढे बघूया. समजा त्यांनी सांगितलं की तुम्हाला 110चा वर्ग करा. काय म्हटलं बघा, 110चा वर्ग करा. तर कसा करायचा बघा, 11चा वर्ग, शून्य सोडून द्या. शून्याच्या पहिल्यांदा काय संख्या 11. 11चा वर्ग लिहा. 11चा वर्ग किती बघा तुमचा इथे 121 आणि एका शून्याचे किती शून्य बघा 2 शून्य, एका शून्याचे 2 शून्य, म्हणजेच 121 2 0. ओके, हे झालं तुमचं इथं उत्तर. त्यानंतर बघा पुढचं नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा तुम्हाला करायचं आहे 120चा वर्ग करायचा आहे. 120चा वर्ग कसा करायचा बघा, तुम्हाला माहिती आहे की 12चा वर्ग, 12चा वर्ग 144 आणि एका शून्याचे किती शून्य होणार बघा 2 शून्य होणार, 144 00, हा झाला तुमचा 120चा वर्ग. असं तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकताय. त्यांनी तुम्हाला सांगितलं की समजा 300चा वर्ग, काय म्हटलेत बघा इथं 300चा वर्ग. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा 300चा वर्ग. राईट. शून्य बाजूला काढून ठेवा. 3 अंक आहे. 3चा वर्ग किती बघा, 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9 आणि 2 शून्याचे किती शून्य होणार, मी तुम्हाला सांगितलंय बघा 4 शून्य होणार. 2 शून्याचे किती शून्य होणार बघा, इथं 4 शून्य होणार. त्यांनी तुम्हाला सांगितलं की 500चा वर्ग करा. 500चा वर्ग लिहून घ्या इथं 500चा वर्ग. राईट. शून्य सोडून फक्त काय आहे बघा, इथं 5 आहे. 5चा वर्ग किती बघा, 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25 आणि 2 शून्याचे किती शून्य होणार बघा, इथं 2 शून्याचे 4 शून्य होणार, म्हणजेच हा झाला तुमचा 500चा वर्ग. तर तुम्ही असं काय करू शकताय बघा, शेवटी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग तुम्ही काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. राईट. आणि शून्य जे असणार नेहमी समप्रमाणामध्ये असतील तरच ती काय असते तुमची पूर्ण वर्ग संख्या असतात. 3 1 अशा कधी शून्य नसतात किंवा 5. ओके, शून्य शून्य कशी असणार बघा तुमच्या 2 4 6 अशा असणार, तरच ती काय असते बघा पूर्ण वर्ग संख्या आपल्याला इथं बघायला मिळते. राईट. आता नेक्स्ट आपण पुढचं बघूया की पुढचं त्याच्यानंतर शेवटी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग. शेवटी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण इथं आता बघूया. आता बघा पहिली संख्या जसं की आपण घेऊया इथं 25. शेवटी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग. आता ह्याचा कसा करायचा हे आपण बघूया. आता तुम्हाला माहित आहे 5चा वर्ग, तुम्हाला माहित आहे 5चा वर्ग किती आला बघा इथं 25. ते लिहून घ्या. एक स्थानी अंक काय 5 आहे आणि 5चा वर्ग किती असतो नेहमी 25. 5चा वर्ग 25. त्यानंतर पुढचा अंक कोणता आहे बघा 2. 2च्या पुढची संख्या कुठली आहे बघा, क्रमानुसार 3 आहे. 2च्या पुढची संख्या काय करायची, क्रमानुसार 3 आहे आणि 3 दुनी किती बघा 6, म्हणजे 25चा वर्ग किती 625. कसं करायचं, एक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग किती असतो 25. 25 असेल तरच ती पूर्ण वर्ग संख्या असते. त्याच्यानंतर 5 सोडून पुढची संख्या कोणती आहे बघा 2. 2च्या नंतरची संख्या क्रमानुसार कोणती 3 आणि त्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 किती आला बघा तुमचं इथं 6, तुमचं उत्तर येते. नेक्स्ट आता आपण 35चा वर्ग करूया बघा. शेवटी 5 संख्यांचा वर्गामध्ये 35चा करूया. 35चा वर्ग. 5चा वर्ग किती सांगा, 5चा वर्ग 25 आणि त्याच्यानंतर 3च्या पुढची संख्या कोणती बघा, 3च्या पुढची संख्या कोणती आहे 4 आणि 3 चौक किती बघा, 3 चौक 12, म्हणजेच किती आलं तुमचं 1225. असं सिंपल तुम्ही 2-2 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकताय. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा तुम्हाला 45चा वर्ग करायचा आहे. 45चा वर्ग कसा करायचा बघा, सेम तुम्हाला माहिती आहे की 5चा वर्ग किती आता लिहिला आपण, 5चा वर्ग 25 विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 5च्या पुढची संख्या कोणती आहे, सॉरी 4च्या पुढची संख्या कोणती आहे बघा इथं 5. 4च्या पुढची संख्या कोणती आहे 5 आणि 4 पंचे 20. 4 पंचे 20 म्हणजेच 20 25 हा झाला तुमचा 45चा वर्ग. त्यानंतर बघा पुढचं 55चा वर्ग करायचा आपल्याला. 55चा वर्ग कसा करायचा बघा, 55चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 5चा वर्ग 25 लिहून घ्या परत एकदा. 5चा वर्ग 25 आणि ह्या 5च्या पुढची संख्या कोणती आहे बघा 6. 5 सक्क 30. 5 सक्क 30 म्हणजेच
30 25 हा झाला तुमचा 55चा वर्ग. तुम्हाला 65चा वर्ग करायचा आहे. 65चा कसा करायचा बघा. 65चा वर्ग कसा करायचा. इथं 5 आहे. 5चा वर्ग लिहून घ्यायचा. 5चा वर्ग किती बघा तुमचा इथं 25. 5चा वर्ग 25. 6च्या पुढची संख्या क्रमानुसार कोणते 7 आणि 6 सत्ते किती आलं तुमचं इथं 42. म्हणजे बघा किती आलं तुमचं इथं 42 25 हा झाला तुमचा 65चा वर्ग. त्याच्यानंतर तुम्हाला 75चा वर्ग करायचा आहे. 75चा वर्ग करायचा आहे. कसा करायचा बघा 75चा वर्ग सेम मगाच्या मेथड सारखं सेम 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे 25 लिहून घ्या. 5चा वर्ग 25 आणि त्याच्यानंतर 7. 7च्या पुढची संख्या कोणती इथं 8. 7 8 7 8 56 म्हणजेच 56 25 हा झाला तुमचा 75चा वर्ग. असं तुम्ही एकदम सिंपल वेने काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. कायच अवघड नाही ह्याच्यामध्ये. 5 असलं तर 100% 25 फिक्स असते तर असणारच आहे बघा. त्याच्यानंतर बघा 85चा वर्ग करायचा तुम्हाला. 85चा वर्ग कसा करायचा बघा एकदम सिंपल मग सारखंच 85चा वर्ग. 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 5चा वर्ग किती बघा तुमचं इथं 5चा वर्ग 25 आणि त्याच्यानंतर बघा 8. 8च्या पुढची संख्या किती 9. 9 8 9 8 किती आलं बघा इथं 72. तर तुम्ही असं काय करू शकता बघा ह्यांचा वर्ग सॉल्व्ह करू शकताय. कायच अवघड नाही. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं बघा इथं 115चा वर्ग करायचा आहे. काय करायचं बघा इथं 115चा वर्ग सेम शेवटी 5 संख्याच्या वर्गामध्ये करायचा आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं 115चा वर्ग. 5चा वर्ग किती बघा इथं 25. 5चा वर्ग किती 25 आणि त्यानंतर राहिली संख्या कोणती 11. 11च्या पुढची संख्या कोणती आहे बघा इथं 12. 11च्या पुढची संख्या कोणती आहे इथं 12. कसं करायचं बघा असं करायचं 11 गुणिले 12 करा तुमचं उत्तर येते. आता हे करत असताना कसं करायचं बघा तुम्हाला माहिती आहे की 11चा वर्ग किती 121 त्याच्यामध्ये परत 11 मिक्स करायचं. ओके 2 क्रमांक संख्या असतील तर छोट्या संख्येचा वर्ग करायचा आणि छोटी संख्या त्याच्यामध्ये मिसळायची तुमचं उत्तर येते. 11चा वर्ग किती 121. 121 प्लस 11 किती आला बघा तुमचं इथं 132. म्हणजेच ह्याचा वर्ग किती आला बघा तुमच्या इथं 132 25 असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला करायचा आहे 125चा वर्ग करायचा. 125चा वर्ग सेम 5चा वर्ग किती बघा तुमचा इथं 5चा वर्ग 25 लिहून घ्या. 5चा वर्ग 25 राहिली संख्या कोणती तर 12. 12च्या पुढची संख्या कोणती आहे बघा 13. आता सारखं सेम छोट्या संख्येचा वर्ग आणि त्याच्यामध्ये छोटी संख्या ऍड करायची. ओके 12चा वर्ग किती बघा तुमचा 144 आणि 12. 144 आणि 12 156. 144 आणि 12 किती बघा तुमचं 156. 156 25 हा काय झाला तुमचा इथं 125चा वर्ग झाला. राईट. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला 135चा वर्ग करायचा असंच. 135चा वर्ग कसा करायचा बघा सेम आताच्या मेथड सारखा. 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 5चा वर्ग किती इथं परत एकदा 25 आणि 13च्या पुढची संख्या 13 गुणिले 14. सेम काय करायचं छोट्या संख्येचा वर्ग प्लस छोटी संख्या त्याच्यामध्ये ऍड करायची. 13चा वर्ग तुम्हाला माहित आहे. 13चा वर्ग किती 169 इथे लिहून घ्या आणि प्लस 13 करा. 169 आणि 13 किती येते बघा इथं तुमचं 182. किती उत्तर येते 182 इथे लिहून घ्या तुमचं उत्तर येते बघा 182 25 हा काय झाला तुमचा इथं 135चा वर्ग झाला. असं तुम्ही 5-5 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकताय. बरोबर तुम्हाला वर्गपाठ असणं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं महत्वाचं 145चा वर्ग करूया आपण. 145चा वर्ग 145चा वर्ग कसा करायचा बघा सेम 5चा वर्ग किती आहे तुमचा इथं 5चा वर्ग 25 आणि 14. 14 गुणिले 15. 14 गुणिले 15 करा तुमचं उत्तर येते. 14चा वर्ग 196. 14चा वर्ग 196 आणि प्लस 14 म्हणजेच किती 196 प्लस 14 किती आलं तुमचं बघा इथं 210. तर 210 25 हे तुमचं उत्तर असणार आहे बघा. एकदम सिंपल कायच अवघड नाही. तर शेवटी 5 संख्याचा वर्ग कसं करायचं हे आपण इथं आता बघितलं बघा. ओके एकदम सिंपल. आता ह्याच्यानंतर कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण इथं बघणार आहे बघा. एकदम सिंपल आहे कायच अवघड नाही. कोणतीही 2 अंकी संख्या देऊ दे एक 5 सेकंदामध्ये आपण त्याचा वर्ग कसा करायचा हे आपण बघणार आहे. ए वर्ग 2ab बी वर्ग आपण ह्याचा वापर करणार आहे. कसा वापर करायचा बघा आपण. समजा संख्या आपली 23. 23 या संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण इथं बघणार आहे बघा. ओके तर एक स्थानी कोणता आहे बघा 3 आहे. पहिल्यांदा त्याचा वर्ग करूया. 3चा वर्ग किती बघा इथं 9. एक स्टेप आणि एक डिजिट फक्त घ्यायचा याच्यामध्ये. 3चा वर्ग किती 9. 9 लिहा सरळ. 3चा वर्ग 9. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 3 दुनी 6 6 दुनी 12 काय झालं 3 दुनी 6 6 दुनी 12 12शी 2 हातच्याला 1 एक डिजिट फक्त घेत जायचं. राईट. त्याच्यानंतर काय करायचं बघा आता ही संख्या राहिली 2. 2चा वर्ग करा. 2चा वर्ग किती 4 आणि हातच्या 1 5 म्हणजेच 23चा वर्ग किती आला बघा तुमच्या इथं 529. एकदम सिंपल कायच अवघड नाही. एकदम इझीनं कोणती बी 2 अंकी संख्या असू दे तुम्ही काय करू शकता एकदम इझी वेनं सॉल्व्ह करू शकताय. समजा आता आपण संख्या घेतली इथं 32. संख्या काय घेतली आपण 32. ह्याचा वर्ग कसा करायचा आपण इथं बघूया. पहिल्यांदा बघा एका स्थानी काय येतं 2. 2चा वर्ग करा. 2चा वर्ग काय आला तुमचा इथं 4. 2चा वर्ग किती आला तुमचा इथं 4. आता स्टेप नंबर 2 काय करायचं सगळ्यांचा गुणाकार करा. 3 दुनी 6 6 दुनी परत 12 12शी 2 आणि जो हातच्या आला तो पुढे इथं कॅरी करा. ओके त्यानंतर बघा काय राहिलं इथं तुमचं 3 राहिलं. 3चा वर्ग किती 3चा वर्ग आहे तुमचा 9
आणि 9 आणि हातच्या 1 10 म्हणजेच 32चा वर्ग किती आला बघा तुमचा 10 24 असं फुकून टाकणार तुम्ही. ओके 5-5 सेकंदामध्ये. आता नेक्स्ट बघा कसं सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर मला 36चा वर्ग करायचा आहे आता पुढचा. ओके कोणती दोन अंकी संख्या घ्या तुमचं उत्तर बरोबर येणार. 6चा वर्ग किती बघा 6चा वर्ग 36 तुम्हाला माहित आहे तो लिहून घ्या. 6चा वर्ग 36 हातच्या किती आले बघा इथे 3 हातच्या आले 3 राईट. त्याच्यानंतर बघा पुढचं ह्यांचा गुणाकार करा. सायंत्रिक 18 18 दुनी 36 आहे का नाही. सायंत्रिक 18 आणि 18 दुनी 36 36 आणि 3 किती बघा 39 39 अशी 9 परत हातच्या किती आले बघा तुमचे 3 आणि ह्या 3चा वर्ग करा. 3चा वर्ग किती 9 आणि 9 आणि 3 किती बघा 12 म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा 1296 हा 36चा वर्ग झाला राईट. एकदम सिंपल. हातच्या जे येते पुढे कॅरी करत चला तुमचं उत्तर येते. त्याच्यानंतर मला 64चा वर्ग करायचा आहे. कोणतीही दोन अंकी संख्या घ्या मला 64चा वर्ग करायचा आहे. कसा करणार बघा 4चा वर्ग 4चा वर्ग किती 16 1606 हातच्याला 1 1606 हातच्याला 1 सायन चौक 24 आता ह्यांचा गुणाकार सायन चौक 24 आणि 24 जुनी 48 आणि हातच्या 1 49 49 अशी 9 हातच्या किती आले बघा तुमचं इथं 4 आणि त्याच्यानंतर बघा हा 6 जो 6 डिजिट राहिला त्याचा वर्ग करा. 6चा वर्ग किती बघा 36 36 आणि 4 किती आला बघा हातच्या 4 40 36 आणि 4 किती 40 म्हणजे 40 96 हा झाला तुमचा 64चा वर्ग असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. कोणती पण संख्या घ्या. त्याच्यानंतर मी घेतली तर 74 घेतली. आता काय करायचं 74चा वर्ग करायचा. पहिल्यांदा 4चा वर्ग करा आहे की नाही सांगा. ह्या सूत्रानुसार पहिल्यांदा काय करायचं 4चा वर्ग करा. 4चा वर्ग परत एकदा 16 4चा वर्ग किती 16 हातच्याला 1 त्याच्यानंतर ह्यांचा गुणाकार सगळ्यांचा करा. ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार करा. 7 चौक 28 28 जुनी 56 आहे का नाही. 7 चौक 28 28 जुनी 56 56 आणि किती 57 57 7 हातच्या किती आले बघा इथं 5 राईट. त्याच्यानंतर ह्या 7चा वर्ग करा. 7चा वर्ग किती आला तुमचा इथे 49 49 आणि 5 49 आणि 5 किती आला बघा तुमचं इथं 54 म्हणजे तुमचं उत्तर आहे 54 76 हा 74चा वर्ग आहे. तर असं तुम्ही कोणत्याही संख्येचं काय करू शकताय बघा वर्ग करू शकताय. त्याच्यानंतर बघा आता पुढचं आपण घेऊया. समजा मला करायचं इथं 47चा वर्ग करायचा आहे. कशाचा वर्ग करायचा आहे मला 47चा वर्ग करायचा आहे. बघा कसं करणार 7चा वर्ग ह्या 7चा वर्ग करा 49 49 अशी 9 हातच्या किती आले बघा इथं 4 आले. आता पुढचं आता हे सगळ्यांचा गुणाकार 7 चौक 28 28 जुनी 56 56 आणि हे 4 किती आला बघा तुमचं 60 60 शून्य हातच्या किती आले बघा इथं 6 ओके हातच्या पुढे कॅरी करायचा. आणि त्याच्यानंतर किती राहिलं बघा इथे तुमचं 4 4चा वर्ग किती आला बघा तुमचं 16 आणि 16 आणि 6 किती बघा इथे तुमचं आलं इथं 22 म्हणजे 47चा वर्ग किती आहे बघा 2209 हा झाला 47चा वर्ग. तुम्हाला इथं नेक्स्ट बघा त्याच्यानंतर तुम्हाला 53चा वर्ग करायचा आहे. कोणाचा वर्ग करायचा तुम्हाला 53चा वर्ग करायचा आहे. सेम मेथडचा वापर करा. 3चा वर्ग किती बघा 3चा वर्ग 9 3चा वर्ग 9 त्याच्यानंतर बघा ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 15 दोन्ही 30 30 अशी 0 हातच्या किती आले बघा इथं 3 हातच्या जो येणार ते पुढे कॅरी करा. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करा बघा 5चा वर्ग करा. 5चा वर्ग किती 25 आणि 25 आणि 3 किती बघा तुमचं इथं 28 2809 हे झालं तुमचं इथं. आता त्याच्यानंतर पुढच्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते बघूया आपण ह्याच्यामध्ये. आता बघा आणि कोणती पण संख्या घेऊ आपण ह्याच्यामध्ये. मला करायचा इथं आता 86चा वर्ग करायचा आहे. कोणाचा वर्ग करायचा आहे 86चा वर्ग. कोणतीही दोन अंकी संख्या घ्या 100% तुमचं उत्तर करेक्ट आणि बरोबरच येणार आहे. परत बघा 6चा वर्ग एकस्थानच्या अंकाचा वर्ग 6चा वर्ग 36 36 अशी 6 हातच्या किती आले बघा इथं 3 हातच्या किती आले 3 हातच्या पुढे कॅरी करा. त्यानंतर ह्या सगळ्यांचा गुणाकार ओके 8 गुणिले 6 आणि गुणिले 2 करा. बघा गुणाकार पण बरोबर करा. आता ह्यांचा गुणाकार करा. 6 दुनी 12 आणि 12 8 12 8 किती 96 12 8 96 96 आणि 3 96 आणि 3 किती बघा इथे 99 99 9 हातच्या आले इथं 9 राईट. आता पुढे बघा हे 8चा वर्ग करा. 8 8 64 64 आणि हे 9 64 आणि 9 किती आलं बघा 64 आणि 9 किती आलं तुमचं इथं 73 आलं. म्हणजेच तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय 73 96 हा काय झाला तुमचा 86चा वर्ग झाला. एकदम तुमचं बरोबर येणार राईट. त्यानंतर बघा पुढचा तुम्हाला सांगितलं की 71चा वर्ग करा. 71चा वर्ग कसा करायचा बघा 1चा वर्ग 1 1चा वर्ग 1च. त्यानंतर बघा ह्यांचा गुणाकार करा सगळ्यांचा 7 1 7 आणि 7 दोन्ही 14 1404 हातच्या आला परत 1 हातच्या पुढे कॅरी केला. त्याच्यानंतर 7चा वर्ग करा. 7चा वर्ग 49 49 आणि किती बघा तुमचं इथं 50 50 41 हा कोणाचा वर्ग झाला तुमचा 71चा. अशी कोणतीही दोन अंकी संख्या जर असेल तर त्याचा तुम्ही वर्ग करू शकताय. अजून आपण बघू शकतोय जसं की मी म्हणलो की मला 37चा वर्ग करायचा आहे. कोणाचा वर्ग करायचा आहे 37चा वर्ग करायचा आहे. कसा करणार बघा 37चा वर्ग 7चा वर्ग करा. 7चा वर्ग एक स्थानच्या अंकाचा वर्ग करा. 7चा वर्ग 49 49 अशी 9 हातच्या किती आले बघा इथे 4 हातच्या आले तुमचं 4. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा गुणाकार करा. 7 त्रिक 21 21 जुनी 42 42 आणि 4 42 आणि 4 किती बघा 46 46 अशी 6 हातच्या आले इथे तुमचं 4. त्याच्यानंतर ह्या
3चा वर्ग करा. 3चा वर्ग किती 9 आणि 9 आणि 4 किती बघा 9 आणि 4 13. 9 आणि 4 किती 13. 1369 हा झाला तुमचा 37चा वर्ग. तर तुम्ही असं काय करू शकताय एक 5-5 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकताय. पण तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर असणं वर्ग थोडे माहिती असणं तुमचं महत्वाचं आहे बघा. ओके कायचा अवघड आहे का कोणतीही 2 अंकी संख्या घ्या 100% तुमचं उत्तर बरोबर म्हणजे बरोबरच येणार बघा. आता नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा ज्या संख्येमध्ये एक हा अंक आहे त्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण इथं बघणार आहे. आता 11 आहे बघा याच्यामध्ये 11 मध्ये एक किती वेळा आहे 2 वेळा. तर बघा ह्याचा वर्ग कसा करायचा 1-2 वेळा आहे 1 आणि 2 आहे ना 2 वेळा म्हणून लिहून घेतलं 1 आणि 2 आणि परत उलट जावा म्हणजे 2 नंतर काय येते परत 1 येते म्हणजे 11चा वर्ग किती 121. बघा इथं बघा एक किती वेळा आहे बघा 3 वेळा आहे 1 2 3 काय करायचं 1 2 3 परत उलट. ओके परत उलट म्हणजे परत 3 परत आलो 3 पासून उलट परत जावा 2 1 2 1 हाय का नाही. एक किती वेळा 3 वेळा 1 2 3 लिहा परत इथनं पुढे बॅक साईडला जावं म्हणजे 2 आणि 1 झालं स्टॉप. त्यानंतर बघा इथं एक किती वेळा आहे बघा इथं 4 वेळा आहे. मग काय करायचं 1 2 3 4 हाय का नाही सांगा 4 वेळा लिहून घेतला 1 2 3 4. आता 4 पासून बॅक साईडला जावा म्हणजेच काय येणार बघा तुमचं 3 2 1 हाय का नाही 3 2 1 एकदम सिंपल. आता पुढे इथं एक किती वेळा आहे बघा 5 वेळा आहे सेम मागासारखंच 1 2 3 4 5 कारण एक किती वेळा आहे बघा 5 वेळा आहे. आता 5 पासून परत बॅक साईडला जावा तुमचा वर्ग येतो एकदम सिंपल कायच अवघड नाही 4 3 2 1 असं 5-5 सेकंदामध्ये तुम्ही फुकून टाकू शकता एकदम सिंपल कायच अवघड नाही. आता नेक्स्ट बघा आता इथे किती वेळा आहे बघा 6 वेळा आहे लिहून घ्या आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 राईट. आता 6 पासून पुढे बॅक साईडला म्हणजेच काय तुमचं इथं 5 4 3 2 1 हा त्याचा वर्ग आहे. ओके एकदम सिंपल कायच अवघड नाही. तर तुम्ही एक असणाऱ्या संख्यांचा वर्ग असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याचं क्वेश्चन वगैरे येतात बघा. ओके असं जर आलं तर तुम्ही एकदम इझी 5 सेकंदामध्ये ह्याचा आन्सर काढू शकता बघा. ओके आता विद्यार्थी मित्रांनो 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण इथं बघणार आहे. एकदम सिंपल आहे 5 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघूया. ओके आता जसं आपण 2 अंकी संख्येचा वर्ग काढला सेम 3 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे बघा आपण कसं करूया ते सूत्र वापरायचं आपल्याला. आता समजा आपण संख्या किंवा 203चा वर्ग करायचा आहे मला 203चा वर्ग कसा करायचा बघा ह्याचं मी 2 भागामध्ये विभाजन करतो. ओके 2 एका साईडला 0-3 एका साईडला. ओके एकाला आपण ए मानूया एकाला काय म्हणूया बी मानूया. आता सॉल्व्ह करायचं जसं आपण 2 अंकी संख्येचं केलं तसं 3 अंकी संख्येचा करायचा फक्त इथं काय करायचं एक स्टेप आणि 2 डिजिट घ्यायचे. ओके किती डिजिट घ्यायचे बघा 2 डिजिट घेत जायचं. आता मला सांगा 0-3 म्हणजेच काय करायचं 3चा वर्ग करायचा 3चा वर्ग किती 3चा वर्ग 9 खरं लिहिताना 2 डिजिट मध्ये लिहायचं 0-9 काय केलं 3चा वर्ग केला खरं 2 डिजिट मध्ये घ्यायचा आहे प्रत्येक अंक 2-2 डिजिट मध्ये लिहित जायचं. 3चा वर्ग किती 9 लिहिताना 0-9 लिहिलं राईट. त्यानंतर सेम ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. ओके 3 दुनी 6 आणि 6 दुनी 12. ओके 2-2 डिजिट डायरेक्ट. ओके 6 दुनी 12 2 डिजिट लिहा आणि त्याच्यानंतर बघा इथं हा 2 आहे 2चा वर्ग किती 4 4 लिहिताना काय करा 0-4 लिहा म्हणजेच 203चा वर्ग किती झाला बघा तुम्ही फुकून टाकलेला आहे 5 सेकंदामध्ये. ओके 412-09 हा तुमचा 203चा वर्ग आहे. ओके एकदम बेस्ट मेथड आहे कुठली वेगळी मेथड करायची गरज नाही. समजा मला आता 209चा वर्ग करायचा आहे कितीचा वर्ग करायचा आहे मला 209चा वर्ग करायचा आहे 3 अंकी संख्येचा वर्ग करायचा आहे सेम 2 भागामध्ये विभाजन करूया. ओके 0-9 आणि 2 0-9 आणि 2 2-2 डिजिट मध्ये लिहत जायचं एक स्टेप 2-2 डिजिट मध्ये लिहत जायचं. आता पहिली स्टेप काय 9चा वर्ग. ओके 0-9चा वर्ग किंवा 9चा वर्ग 9चा वर्ग किती 81 ऑलरेडी 2 डिजिट फिक्स झालं बस. ओके 9चा वर्ग किती आला तुमचा इथं 81. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायचं ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा 9 दुनी 18 9 दुनी 18 आणि 18 दुनी किती बघा तुमच्या इथं 36 आहे तसं 2 डिजिट आपल्याला इथं मिळाले 36. आणि स्टेप नंबर काय करायचं बघा इथं ह्या 2चा वर्ग करा तुमचं उत्तर येते 2चा वर्ग किती 4 लिहिताना फक्त काय करा 0-4 लिहा. ओके 436 81 हा तुमचा वर्ग आहे कशाचा 209चा वर्ग आहे. ओके त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघा इथं 312चा वर्ग करायचा आहे. 312चा वर्ग कसा करायचा सेम 2 भागामध्ये आपण काय करूया ह्याचं विभाजन करूया 2 भागामध्ये विभाजन करूया आणि 2-2 डिजिट काय करायचं घेत जायचं 100% तुमचं उत्तर बरोबरच असणार आहे बघा. ओके 12चा वर्ग किती बघा तुमचा इथे 144 12चा वर्ग 144 44 घ्या आणि एक हातच्या पुढे कॅरी करा कारण 2 डिजिट घ्यायचं आपण ठरले. ओके 44 घ्या एक हातच्या पुढे लिहिला. आता ह्यांचा गुणाकार करा 12 त्रिक 36 12 त्रिक 36 36 दुनी 72 72 आणि 73 2 डिजिट डायरेक्ट आहे की नाही 72 1 73 73 उत्तर आलं. परत पुढे काय करायचं बघा आता आणि स्टेप नंबर शेवटची 3चा वर्ग लिहिताना काय करायचं 0-9 2 डिजिट मध्ये लिहायचं आहे की नाही सांगा. ओके म्हणजे 973 44 हा काय झाला तुमचा इथं 312चा वर्ग आला. आता आपण काय करूया बघा नेक्स्ट 415चा वर्ग करूया. कशाचा वर्ग करूया आपण इथं 415चा वर्ग करूया. कसं करायचं बघा मगासारखंच 2 भागामध्ये आपण ह्याचं विभाजन केलं राईट.
आता काय करायची, स्टेप नंबर 1, 15चा वर्ग करा. 2-2 डिजिट मध्ये मगासारखं घेत चला. ओके, 15चा वर्ग. 15चा वर्ग किती हो? 15चा वर्ग 225. ज्याला येत नाही त्यांनी बाजूला लिहून ठेवा. 15चा वर्ग 225, फक्त 25 घ्या. काय करायचं, 25 घ्या. हातच्या 2 पुढं कॅरी केला. हातच्या 2 पुढं कॅरी केला. त्याच्यानंतर बघा 15 चोक 60 आणि 60 दुनी 120. 120 आणि हे 2 122. 122 अशी 22 आणि हातच्या पुढे कॅरी केला. हाय की नाही सांगा, 2-2 डिजिट हातच्या पुढे कॅरी केला. 122 अशी 22 हातच्या पुढे कॅरी. 4चा वर्ग. आता पुढे काय करायचा, ह्या 4चा वर्ग करा. 4चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती, 16. 16 ने किती बघा तुमचं इथं 17. म्हणजे 17, 22, 25 असं तुम्ही कोणत्याही 3 अंकी संख्येचा पण काय करू शकताय, वर्ग करू शकताय. एकदम सिंपल आहे, कायच अवघड नाही. ओके, म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही असं करू शकता. बघा, एक 5-5 सेकंदामध्ये तुमचे आन्सर येतात. ओके, फुकून टाकणार. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे मेथड जर आवडले असतील, ओके, वर्ग कसा करायचा असं तुम्ही वर्ग 5-5 सेकंदामध्ये करू शकताय. तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार. बघा, ओके, तुम्हाला जर आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्झिमम शेअर करा, कारण त्यांना 100% त्याचा फायदा होईल आणि तुम्ही 5 सेकंदामध्ये हे जर कोणताही वर्ग देऊन दे तर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकताय. ओके, आवड असेल तर लाईक करायला विसरू नका.